रस्त्यावर उतरलेल्या देशातील तरुणाईवर राग मनात न धरता त्यांना नेमकं काय पाहिजे ते देण्याचं शहाणपण राज्यकर्त्यांना यावं. दिल्लीतील तरुणाईच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री जयंत पाटील यांचं विधान. देशातील तरुणांनी रस्त्यावर येऊन आपल्या भावना व्यक्त केल्या. याचा राग मनात न धरता आजच्या तरुणाईला नेमकं काय पाहिजे ते देण्याचं शहाणपण राज्यकर्त्यांना येईल असे मत माजी मंत्री जयंत पाटील यांनी दिल्ली येथे झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केलेलं आहे. तरुण पिढीच्या मनात ज्या अपेक्षा आहेत त्या जर समजून घेत पूर्ण केल्या तर ज्या तरुणाईने तुम्हाला एकेकाळी डोक्यावर घेतलं तीच तरुण पिढी तुम्हाला वारंवार डोक्यावर घेऊ शकते असंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. आज देशात आपल्या विरोधात विचार व्यक्त करणाऱ्यांना शोधून काढण्याचं महान कार्य काही लोक करत आहेत आणि हे करताना हा माणूस आपल्या विरोधी का बोलतो याचा विचार सहजासहजी करायला कोणी तयार नाही. शेवटी आपल्या भावना व्यक्त कशा करायच्या त्या पिढीचा प्रश्न आहे. पण आजच्या तरुणांनी विद्यार्थ्यांनी भावना व्यक्त केल्यावर आपण घरातलं मूल एखादं जर रुसलं आणि त्याचे आईवडील मुलाला टोकाच्या भाषेत न बोलता आईवडील त्याला जवळ घेतात, आपुलकीने वागवतात, आपले विचार त्याच्यावर प्रभावित करण्याचा प्रयत्न करतात जेणेकरून आईवडिलांच्या दृष्टीने त्यांच्यात आवश्यक असणारे सुधारणा झाल्या पाहिजेत हा त्याचा प्रयत्न असतो. त्यामुळे आजच्या तरुणाईने ज्या भावना व्यक्त केल्या त्यावर चिडून न जाता त्या भावना आपुलकीने समजून घेण्याचा प्रयत्न या देशात झाला पाहिजे असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. विचाराची देवाणघेवाण, खुलेपणाने मांडलेले विचार, स्पष्टपणाने आपल्या भावना व्यक्त करण्याच्या पद्धती या सगळ्यांचीच गती मागच्या काही वर्षात थांबलेली होती. आजही विचार व्यक्त करणाऱ्यांना हुडकून मागच्या पास्ट हिस्ट्री बघून तपासून त्यांना हुडकण्याचं कार्य, महान कार्य काही लोक करतात. पण हा माणूस आपल्या विरोधी बोलतोय, तो का बोलतोय याचा विचार सहजासहजी करायला कोणी तयार नाही. नव्या पिढीनं आपल्या भावना व्यक्त कशा करायच्या त्या पिढीचा तो प्रश्न आहे. पण तरुणांनी, विद्यार्थ्यांनी ज्या भावना व्यक्त केल्या ते घरातलं मूल एखादं जर चिडलं, रुसलं, आई वडिलांना टोकाच्या भाषेने बोललं तरी आई वडील त्याला जवळ घेतात, त्याला आपुलकीने वागवतात आणि आपल्या विचार त्याच्यावर प्रभावित करण्याचा प्रयत्न करतात जेणेकरून आई वडिलांच्या दृष्टीने त्याच्यात आवश्यक असणाऱ्या सुधारणा होतील. या देशातही हेच झालं पाहिजे. तरुणांनी रस्त्यावर येऊन आपल्या भावना व्यक्त केल्या, याचा राग मनात न धरता त्या तरुण पिढीला जे मनात आहे, ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण जर केल्या तर कदाचित तीच तरुण पिढी तुम्हाला डोक्यावर घेऊ शकते. एकेकाळी घेतलेलं होतं आणि म्हणून एखाद्याने आपल्या भावना व्यक्त केल्या तर व्यक्त झालेल्या भावनेवर न चिडता त्याचं पृथक्करण करून त्यातनं काय नक्की पाहिजे यांना हे देण्याचा प्रयत्न राज्यकर्त्यांनी करायचा असतो. मला अपेक्षा आहे की हे शहाणपण राज्यकर्त्यांना येईल आणि भारतातल्या नव्या पिढीनं ज्या साध्या अपेक्षा व्यक्त केल्या, काही त्यांनी मागितलं नाही. त्यांनी सांगितलं तुमचा पेपर फुटून देऊ नका. त्यांनी काही मागितलेलंच नाही. त्यामुळे ही सामान्य मागणी या देशात पूर्ण व्हावी यासाठी लाखो लोक रस्त्यावर येतात. याच्यातून या देशामध्ये प्रत्येकाच्या मनातला हुंकार अजूनही जिवंत आहे असा त्याचा अर्थ मी काढतो. शेवटी न्याय अन्याय ज्याचे त्याच्या दृष्टिकोनातून बदलत असतो. पण आपल्या देशातल्या आपल्या नव्या पिढीनं ही वेगळ्या प्रकारे जी भूमिका व्यक्त केली त्याच्याकडे चिडून न जाता आपुलकीने बघून त्यांना त्यांच्या मनात ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याचं काम या देशात व्हावं
अशी अपेक्षा व्यक्त करतो.